बोवणी करायची आहे. मोकळ्यानं बोवणी करायची. बाबांचे फुलटावरून फक्त काल फोन आला का सोनूभाऊ आम्ही येऊ राहिले. मान्य आहे, पण शेळवी तशा काढल्या ना. ऐकून घ्या त्यांचे 24 जाऊ द्या तुमचे मी 35,000 म्हणून केली का? 31 केली का? 32 केली का? बोवणी करा 25,000 रुपये देऊन टाका. देऊन टाकलं बकऱ्याचा बोवणी कर. जय बाळू मामा जय माग पडी यार ठोक. पुढेच नाही. आकाश दादा फक्त 25,000 रुपये दिला. नाद नाही करायचा. क्वालिटीचा म्हशी दिला. म्हशी ओरिजिनल याला म्हणते खरं सोनं घेणारा माणूस आणि शेळीची मार मार ओळख करणारा करावा लागतो. वडरा बकऱ्या पुढे म्हणजे आपल्याला बी त्यांचे फोन आले, म्हणजे आपल्याला बघा शिल्लक नव्हत्या तशा. क्वालिटीचा म्हशी शेळ्या दिला. नाद नाही करायचा क्वालिटीचा. याला म्हणता भावनगर बाबा. दादा ओ दादा नमस्कार. भाऊ नमस्कार. कुठून आलेले? जोरात बोला थोडं. अंबर तालुका. तुमचं नाव काय? नितीन. काय किती शेळ्या घेतल्या? 5 शेळ्या घेतल्या का? काय भावाने घेतल्या? 25,000 रुपयांनी एक शेळी. आकाश दादा लाईव्ह सौदा आहे. दाखवून लपून नाही. पाहून घ्या एवढे याला बी शेळी पसंत पडली. 25,000 रुपयांनी पैसे मोजून घ्यायचे. शेळींचे 1.25 लाख रुपये. किती? 1.25 लाख. 1,25,000 रुपये मोजून घ्यायचे. क्वालिटी बा क्वालिटी. दादा क्वालिटी आवडली ना तुम्हाला? क्वालिटी पैसे दिले ना? क्वालिटी म्हणते याला. पहा का दादा दादा ते खुश आहे एकदम. इकडे पा म्हशी दिला म्हशी. हे पाहून घ्या. नाद नाही करायचा. एकटी शेळी 35,000 रुपयाची शेळी आहे. पण पट्टीत 25 ते देऊन दिल्या. हे पाहून घ्या म्हशी दिला म्हशी. याला म्हणता क्वालिटी. 24 कॅरेट सोनं. हे भावनगर जंगलचं ओरिजिनल. हो 24 कॅरेट सोनं म्हणते याला. वस्तू द्यावा लागते कस्टमरला. नादच करायचा नाही. नाद खुळा वस्तू 1 नंबर. नाही रे. त्यांनी काढून माहिती विचार पहिले. मग मला खोटं. 25 ला मागितली. हा, ही बकरी केवढ्याला मागितली? 25 ला. गाभण. हे दादा ते म्हणतायत 25 ला. बरोबर? हा, तुम्ही काय सांगितलं? मी त्यांना 35 बोललो होतो. 35 बरं, आता अरे, काय- लावतो ना घरी. बरं, अहो, फक्त एक वार- ऐकता का? हा, फक्त एक वार ऐकून घ्या. या तुम्हाला पटन ते घ्यायच्या. त्याला पटन त्यांना द्यायच्या. हा 51,000 रुपयाचा जोडा दिला. नाही ना. जा. जा, 51,000. दोन नाही लागेल. जा, 51,000. 25,000, 25,000. जा. 51,000 रुपयाचा. जा. अरे, कलरिंग चालू. एक बी गिऱ्हाईक लावा, एक बी नाराज नाही करायचं तुम्हाला. आकाश दादा फक्त 51,000 रुपये दिला. बघूया म्हशी. धरे बकऱ्या संजय. वर इकडे वर. 51,000 रुपयाचे दिला आकाश दादा फक्त. शेळ्या नाद नाही करायचा क्वालिटीचा. आयु सौदा आहे. आणि अवजोडा सुद्धा मागताय. आणि इकडे अवजोडा सुद्धा 50,000 मागताय. पुढे गेले. पाहून घ्या आका दादा क्वालिटी आहे. बस बस बस. अच्छा बोल. बस 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 बस. उभ्या कर सरळ उभ्या कर. बस चला या शेठ. पाहून घ्या आका दादा 51,000 रुपयाचा जोडा दिले. एक गाभण आहे आणि हे जनेल हिला 2 बच्चे. फोटो काढू दे. पाहून घ्या आका दादा. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? पारनेर. पारनेर. तुमचं नाव काय? वैभव कारकिले. हो बाई कारकले. या 2 शेळ्या घेतल्या का? का झाला सौदा? 51,000. 51,000 रुपयाला एक गाभण एक जनेल 2 बच्चे घेतला. हा एक 51,000 रुपयाचा जोडा दिला भाऊला. फक्त नाद केलाय भाऊने आज. क्वालिटी बी पाहून घ्या कशी आहे. याला म्हणतात 24 कॅरेट सोनं भावनगरचं. हा 2च घेतल्या भाऊनी पण नाद खुळा केला आज. पाहून घ्या शेळ्या कशा आहेत. 2च शेळ्या दिल्या दादाला. म्हशी काढल्या दादांनी म्हशी. नाद नाही करायचा क्वालिटीचा. याला म्हणतात 24 कॅरेट सोनं भावनगर जंगलचं. 49,000 रुपयाचे मागताय. मी पहिले त्यांना 61 बोललो होतो. आता फायनल 55,000 रुपये घ्यायचे आपल्याला जोड्याचे. ते 49चा मागताय. बोला लाईव्ह सौदा चालू आहे. कॅमेरा लाईव्ह चालू आहे. मन मोकळं दाखवून नाही. त्याला बोला 2 शब्दात व्यवहार करा. 40,000 रुपयाची शेळी. बांडी शेळी. शेळ्या काय ती जबरदस्त शेळी. नाद नाही करायचा तिचा.
55 सांगितले मामाने त्यांना 55. नाही पूर्ण मामा 46ला म्हणलं मी बघ 3000 रुपये झाले 49ला त्यांना मग विचारून या वाजवलंय ते तुम्हाला सांगतो पुढल्या पार्टीला अजून बोललेलं नाही काही नाही बरं एक शब्द बोला. काय बोलणार नाही काही नाही बोलणार 49चे पैसे जर लागत असलं तर घ्या हा चाललंय आज टमटम लावू नका आलं आलं एवढं लांबून संध्या मारून ताप माणूस काय ऐकणार नाही एक तरी मला बोलले पैसे मी भागणार आहे भरपूर आहे 1000चा मान ठेवा फक्त नाही नाही मी म्हणतोय मी मला फक्त एक माणूस चाललाय बोललाय ते 46चा सौदा आहे मग चाललंय मी 49 बोललोय त्याला मग एवढ्याला मी शब्द केलाय त्या माणसाला जेवढं त्याला येईल नाही आला पण पोरांनी मला सांगितलं भाऊ तू बोललाय शब्द बरं केवढ्या चालते बरं शेवट केवढ्या चालते मी तेवढ्याला मी मारणार एकदा मान्य द्यावाचा नाही नाही पडत नाही काढा पैसे मारले तर दिले 49,000 त्यांची मी जीत पुरी करून घेऊ जाऊ द्या तिकडं 6,000 इकडे काय तिकडे काय हो असं समजायचं आपलं 2 बकऱ्या कमी झाला काय 71 आणला 69 झाला असं समजायचं बोला इकडे बोला 49,000 रुपये दिले 11,000 पाहून घ्या नाही करायचं वस्तू जबरदस्त शेळ्या दिल्या 11,000 फक्त 49,000 रुपये एक नंबर क्वालिटी दिली हा क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिली त्यांना पाहून घ्या क्वालिटी नाद नाही करायचा वस्तूचा म्हशी म्हणता येईल ना म्हशी भावनगर जंगलच्या 24 कॅरेट टॉप क्वालिटी 2026 टॉप मॉडेल म्हणता याला आकाश दादा वस्तू पा किती पैसे द्या तुम्ही तू फार शूटिंग नाराज नको इकडे 40 गाव आलो आका दादा 22,500 ला दिली म्हैस दिली बर का ही बा आपली क्वालिटी सफेद भावनगर जंगलची आहे ही बर का 22,500 8 दिवसात शेळी करून 8 दिवसात क्वालिटी पा शेळीची इकडे बा क्वालिटी पा नाद नाही करायचा क्वालिटीचा भावनगर जंगलची म्हैस मध्ये दिला धरा फक्त 22,500 रुपयाला शेळी दिली काय वस्तू पाहून घ्या क्वालिटी पा नाद नाही करायचा शेळीचा या क्वालिटीचे चेहरापट्टीचे त्याचे रूपचे पैसे फक्त तेवढे हो दादा नमस्कार कुठून आलेले पारनेर तालुका तुमचं नाव काय गणेश बांदल किती शेळ्या घेतल्या शेळ्या घेतल्या जवळजवळ 8 घेतल्यात असं आहे का ही तुम्ही घेतली का आता स्वतः आता मी स्वतः खरं झाला सौदा 22,500ला 22,500 नाही घेतली गाभा नाही का हा चालन ठीक आहे क्वालिटी कस काय वाटली क्वालिटी नाद नाही करायला एकच नंबर ही बाबांनी 27,000 रुपयाला शेळी घेतली पा काय दादा ही बकरी आपण 25,000 रुपयाच्या मापात दिली ती भाऊनीला 25,000 रुपयाच्या मापात 4 या बाबांनी त्यांच्याकडून 27,000 रुपयाला घेतली 2,000 नफा दिला त्या शेतकऱ्याला बरं आमच्याकडून नाही घेतली या बाबांनी इकडे केवढ्याला घेतली सांगा त्यांना 27,000 ला घेतली. शेळी पासून 27,000 रुपये मोजून दिले फक्त दुसऱ्या गटाची ताजी झालेली आणि एकच बच्चा आणि लोक म्हणतात काय शेळ्या इकावत नाही अरे या माणसाला आहे ना पारगे म्हणून घेतली त्याने याला डबल हड्डी म्हणते याला सोनं शेळी पाहिली कशी आहे हो बाबा म्हणे घेईन तर हीच घेईन आणि तीच घेतली बाबांनी 27,000ला आपण 25,000 रुपयाने 5 दिली त्या समोरच्यांना नमस्कार कुठून आलेले पारनेर तुमचं नाव काय सागर कारगिले किती शेळ्या घेतल्या 3 घेतल्यात 3 घेतल्या का काय झाला सौदा 23,000 रुपयानं घ्या ना शेळ्या का हा कापणी क्वालिटी कसं वाटली एक नंबर आकाश दादांना फक्त 23,000 रुपयाप्रमाणे शेळ्या दिल्या आणि ह्या काकांना 2 शेळ्या दिल्या 51,000 रुपयाच्या लाईव्ह ही बघा हिला 2 पिल्ला आहे हिला 2 बच्चे येतील आणि ही गाभण येईल हो यांच्या गाडीमध्ये सगळ्यात महाग शेळ्या ह्या 51,000 रुपयाच्या म्हणजे क्वालिटी 2च घेतल्या पण नाद केला त्याच्यानंतर ह्या 2 दिल्या 49,000 रुपयाच्या लाईव्ह या 2 दिल्या 49,000च्या हो या 3 दिल्या 23,000 रुपयाप्रमाणे ही एक सफेद दिली 22,500 रुपयाला हे बघा 22,500 रुपयाला दिली आणि ही जी होती
ही आपण 25,000 रुपयांनी भाऊनी 5 बकरींची केली होती. त्यांच्याकडून त्यांनी 27,000 रुपयाच्या एक पिल्ल्यावर घेतली. तेव्हा पिल्ले एकच पिल्ले आणि दोन्हीचे ही 27,000 रुपयाला बाबांनी घेतली. त्यांच्याकडून घेतली बुलटारेवाल्यांकडून. क्वालिटी एक नंबर होती. नाद करायचं रे भाऊ. क्वालिटी कसं काय वाटली? एक नंबर वाटली का नाही? जसे पैसे दिले तशी वस्तू भेटली का तुम्हाला? इकडं पा, इकडं हे सोनं पा, सोनं इकडे बी पा, हे पाहून घ्या. इकडे पा बर का, पा वस्तू पा, म्हशी पा, म्हशी इकडे पा. डबल हड्डी त्याला, डबल हड्डी. हा आता झाला क्वालिटी पा फक्त क्वालिटी. पुन्हा गिराईक घ्यायला पाहिजे अशी क्वालिटी आहे. एकच जर व्हिडिओ पाहून पुन्हा कस्टमर भाऊ पुढचा अपडेट असेल का? येणार आहे बरं का आकाश दादा, पुन्हा येणार आहे आपल्याकडे क्वालिटी घेण्यासाठी. पुन्हा कस्टमर येणार पुढच्या आठवड्यात. काही टेन्शन नाही, क्वालिटी एकच नंबर. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? सोलापूर. सोलापूर. तुमचं नाव काय? गणेश गुले. गणेश गुले. किती शेळ्या घेतल्या? 9. का झाला सौदा? 23,000. 23,000 रुपयाने. गाबना शेळ्या आहे का? एक पिल्लेवाले 8 गाभण. एक पिल्लेवाली 8 गाबना आहे. पहा का दादा क्वालिटी. आकाश दादा एकदम टॉपची क्वालिटी दिला. 2026चा टॉप मॉडेल म्हणतो. याला नाद नाही करायचा क्वालिटीचा. 8 शेळ्या गाभण आहे आणि एक शेळीला 2 पिल्लं आहे. 9 शेळ्या दादांना दिलंय. फक्त नावावर गिराईक आलंय. एकही गिराईकला वापस करणार नाही. हे बाबां ते बी आले नगर वरून. पण त्यांच्या डोक्यात शेळ्या बसत नाही. त्यांना सुद्धा शेळ्या देऊ. 2 तास त्यांना थांबायला लावला. शेळ्या चरू द्या. त्यांना मी वापस नाही करणार. त्यांना मी शेळ्या देऊ. सगळ्यांना शेळ्या द्यायच्या. पण या क्वालिटी नाद नाही करायचा. फक्त 23,000 रुपयांनी दिल्या. याला म्हणता भावनगर जंगलची क्वालिटी. वस्तू पा, इकडं पा, इकडं म्हशी पा, म्हशी. आकाश दादा हे पाहून घ्या म्हशी. हा एक नंबर. मागच्या गुरुवारी बी उतरली होती, आज बी उतरली बरं का. हो हे पाहून घ्या. भाऊनी केली 25,000 रुपयांनी. भाऊनी केली नाही, दिला 23,000 रुपयांनी. पाहून घ्या म्हशी. ही पाहून घ्या भावनगर जंगलची एक नंबर वस्तू म्हणता हिला. माप पा शेळीला, क्वालिटी पा, डबल हड्डी. भटा बघा पुढं जास्त शेळ्या दिल्या. आता सोडू नका, कलर करायचा. बकरींचा माप पा आणि क्वालिटी पा. या क्वालिटीचे पैसे घेतले फक्त 23,000 रुपयाने. आकाश दादा ही क्वालिटी दिली दादांना. हे पाहून घ्या या म्हशी. ही क्वालिटी दिली फक्त 23,000 रुपयांनी. नाद नाही करायचा वस्तूंचा. भावनगर जंगलच्या म्हशी म्हणते इनला. एक नंबर वस्तू आहे. पाहून घ्या क्वालिटी. जबरदस्त क्वालिटी दिली आकाश दादा. पाहून घ्या म्हशी. म्हशीच्या म्हशी शेळ्या दिल्या. चला आणा पहा का दादा ही गाडी आणली त्यांनी. ही गाडी तिकडे गाडी, ती गाडी. ही समोरची गाडी का? हे बाई समोरची गाडी आणली त्यांनी. ही बाई गाडी आणली. एकसारख्या गाड्या आहे त्या. आकाश दादा म्हशी नीट धरा का नाही बकरी. क्वालिटी दिली हो. नाद नाही करायचा. भावनगर जंगलचा वस्तू पा, वस्तू. शेळ्या उपाशी आहे 24 तासापासून. काल दिवसभर शेळ्या चरेल नाही तरी शेळींची पोझिशन पा. 1200 किलोमीटर शेळ्या भावनगरहून थेट 40गाव पर्यंत आल्या. पण शेळींची क्वालिटी पा, पोझिशन पा. जी जंगलात पोझिशन होती शेळींची, ज्या दिवशी मी खरेदी केला त्या दिवशी जी पोझिशन होती तशीच पोझिशन. एवढं लांब येऊन सुद्धा शेळींची रोनक उतरली नाही. रोनक. हो 25,000 रुपयांनी शेळ्या दिल्या फक्त. 5 शेळींची बवणी केली गाडीची. नाद नाही करायचा क्वालिटीचा. आकाश दादा जबरदस्त क्वालिटी. डबल हड्डी फुल पॉवरच्या शेळ्या दिल्या. आपल्या नावावर आले होते फक्त दादा. ते गाडीची बवणी करून घेतली त्यांच्याकडून. सोडू नका. ते बाय बाबांना दिला आकाश दादा. 2च शब्दात व्यवहार केला त्यांनी टप्प्यामध्ये. सोड रे एक एक बकरी अशी सोड मोकळी. दादू कुमाट्यावर घे बकरी. थांब रे घेतन बकऱ्या पटापट. वर रे बकरी. वर पुढं वर. अशी वर पुढं एक एक बकरी. एक एक सोड. क्वालिटी पा, क्वालिटी. म्हैस गेरी ती शर्ट पर्यंत ते कपडे.
पाहून घ्या माप पा शेळीला, रोनक पा, जबरदस्त क्वालिटी हा. नाद करायचं नाही आका दादा, काय सोनं म्हणते याला भावनगर जंगलचं. त्यांच्या हातधरणीच्या शेळ्या घेतल्या त्यांनी. पाहून घ्या, एक दुधाची पाटी, एक बच्चा हिच्या खाली. पाहून घ्या, एक हरण. पाहून घ्या क्वालिटी, जबरदस्त क्वालिटी दिली हा. मित्रांनो ही पट्टी दिलेली आहे. किती शेळ्या सोनू भैया? या 10 शेळ्या आका दादा, 10 शेळ्या आहे का? दुधाच्या दुधाच्या दुधासाठी घेतल्या त्यांनी खा. बिना पिल्लाच्या? बिना पिल्लाच्या दुधाच्या. बरं बरं मित्रांनो, बिना पिल्लाच्या आहे. खाली काशी बघा, काशी दाखवा मला. अशी हे बघा या इकून म्हशी पा म्हशी. हे बघा मित्रांनो, नाद नाही करायचा. ही पाहून घ्या हे क्वालिटी, बघा खाली पावर, भावनगर जंगलची क्वालिटी. एकदम गुणाच्या भेला आहे मित्रांनो, बघा. सोनं हे बघा. पावर पा. हो आता तुमचा 1-1.5 वाजतोय पण तरी अजून संध्याकाळपर्यंत शेळ्याला लागायचे आहे. बरोबर बरोबर. फक्त हे बघा. दुधा काढायसाठी घेतल्या. बरोबर बरोबर. दादांनी एक नंबर क्वालिटी दिली त्यांना आपण. हे बघा. हे बघा मित्रांनो ही बघा क्वालिटी शेळी. क्या बात आहे. हे बघा इकडचे अजून. ही बघा म्हैस. बरोबर. 10 शेळ्या दिल्या. 10 शेळ्या घेतलेल्या आहेत. दादा गावाचं नाव कोणतं? नारळा. तालुका? बर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय दामाने घेतल्या? 17,000 रुपयाने घेतल्या. मित्रांनो 17,000 रुपयाने खाट्या शेळ्या विकल्या जातात. हे बघा, फक्त दुधाच्या, बिना पिल्लाच्या. या बघा, फक्त 17,000 प्रमाण दिले आका दादा. हो बरोबर. एक नंबर क्वालिटी दिली. बरोबर बरोबर. हे बघा, हे बघा मित्र, जबरदस्त क्वालिटी दिली. दादांना 50 शेळ्या विकल्यानंतर शेळ्या दिले. 50 शेळ्या विकल्यानंतर. हो 50 शेळ्या विकल्यानंतर. क्या बात आहे. हो बघा गाडी विकली बरं का आज मी पुरी. पुरी का? हो 50 राहिला फक्त. बरोबर. दादा क्वालिटी कसं काय? दामनुसार क्वालिटी पडली? सोनूभाऊचा व्यवहार वगैरे पडला? हो चालतं, ठीक आहे. हे बघा. आनंदी आनंदी सगळं. अजून बकऱ्या घ्यायच्या आहेत हा. हे बघा, काकांना टोपेलांना हो. हे वापस चालले आज. पुन्हा पुढच्या गाडीला येणार यांना शेळ्या भेटल्या नाही आज. आज शेळ्या अजून भेटल्या. 10 घ्यायच्या होत्या. बरोबर पण माझ्याकडे आता एक गिऱ्हाईक आलं चिकल ठाणवड्यांना 13 शेळ्या नुसत्या लागवडीच्या म्हणून दिल्या. ते पण व्हिडिओ काढू आपण. येऊ राहिले बरोबर बरोबर. गावात गेले पैसे घ्यायला. चालतं, टाका. काय चढवा संजय. 10 शेळ्या गाडी इथून लावून दिली मित्रांनो. हो गाडीला आपला अजय भाऊ आहे नेहमीचे. हो हो दागा. मित्रांनो खाट्या शेळ्या फक्त दुधाच्या. दुधाच्या दुधा आहेत दुधासाठी घेतले. म्हणजे काहीतरी 10 15 महिना झाला असेल ना? हा महिना दीड महिना महिना दीड महिना झालेले ना? महिना दीड 3-4 आहेत ताज्या झालेल्या भाई. हा ही ताजी आहे. ताजी झालेले. हो तुझी तिकडची तिची अलग ती ताजी. चढावर संजय पटापट. तिला आपला एक जण आजा चढवर काय टाइमपास लावला. चढावर संजय पटापट. झाला का तुम्ही दोघांनी? किती भाडं घेतलं अजय भाऊ? 2600 रुपये. 2600. किती किलोमीटर? 70 किलोमीटर. 70 किलोमीटर. मित्रांनो 70 किलोमीटर आहे. 2600 रुपये. सगळं एंट्री वगैरे टोल नाका सगळं तुमच्याकडे? टोल नाका आहे. एक टोल नाका लागेल. एक टोल नाका लागेल. 10 शेळ्या आहे मित्रांनो. 2600 रुपये म्हणजे एका शेळीला 260 रुपये भाडं आहे इथून. तर मित्रांनो हा दुसरा वक्कल देखील लागवडीचा जे जसं आपण त्या पहिल्या दुधाच्या दिल्या का खाट्या तसं सेमी आपण त्या खाट्या दिलेल्या आहेत. सोनूभाऊ तुमची गाडी ही काल आली होती बरोबर? तर मी काल नव्हतो गुरुवार असल्या कारणाने. बरोबर. तर आता आपण अशी किती वक्कल दिले आता? आता आका दादा जवळपास माझ्या आता एक 10 बकऱ्या दिल्या दुधाच्या. हा या 14. बरोबर. आणि काल तुम्हाला सांगतो बुलढाणावाल्यांना दिल्या. हा बुलढाणावाल्यांना दिल्या, अजून नगरवाल्यांना दिल्या आणि अजून तुम्हाला सांगतो मी सोलापूरवाल्यांना शेळ्या दिल्या. बरं बरं. म्हणजे आज आपली टोटली गाडी आज पूर्ण कंप्लीट गाडी सेल झाली. फक्त पूर्ण गाडी सेल झाली आका दादा. बरोबर बरोबर. ही गाडी रेकॉर्ड तोड विकली आपण. 61 बकऱ्या विकल्या. 61 61 विकल्या. 71 बकरीचं माप आणलं होतं. 61 शेळ्या विकले. हो 10 बकऱ्या शिल्लक राहिल्या. बरोबर बरोबर. ही पण गाडी संपूर्ण विकली बर का? हो, हो. एकच दिवसात विकली. एकच दिवसात. त्यांनी, हो. मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो मी आता हा जो माल आहे ना हा खाटा माल आहे म्हणजे गावन पूर्ण काल विकला गेलेला आहे. पूर्ण गावने दुधाच्या पण आहे पण दादांचं म्हणणं
पण आम्हाला दुधाची गरज नाहीये हा. बिट्टल क्रॉस करायचा आहे 2 महिन्यानंतर बोकड सोडायचा आहे 2 महिन्यानंतर बिटल बोकड सोडणार आहेत. बरोबर. तर बघा मित्रांनो आता म्हणजे बाकी याच्यात दूध चालू आहे बरं बाकींना. दुधाचं काढावं लागेल. हा दूध सोडतील त्यात. त्यांना जर खाऊ घातलं ना तिकडे पाय तर दूध सोडतील. आता एक ती म्हैस 1.5 लिटर दुधाची हो हे बघा. बरोबर. ते पाहून घे. इकडे बघा हे बघा काही साफ कमी दुधाच्या आहे, काही साफ जास्त सुथऱ्या दुधाच्या कासी आहे. काय आहेत. आठवण एक सारख्या कासी आहेत. हा, हे बघ. हे बघा सड पारंब्या तुम्ही पाहू शकतात. हे बघ. हो आणि निब्बर नाही आहेत जवानीच्यात. पूर्ण कवळा माल आहे असा दादा एकच नंबर माल आहे. हो पुरं माप आहे. माप आहे. माप पाहून घेतलं ते बरोबर, एक बरोबर. नंबर क्वालिटीचं माप. आता बघा मित्रांनो दादा गाव कुठलं जोरात चिकलठाण. हा चिकलठाण चिकलठाण तालुका कन्नड. कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं म्हणजे आपल्या जवळचे आहेत. काय जास्त जवळचे आहे ना मग आपलं हे जुने कस्टमर आहे. ये राव. हे आपलं आहे ना संध्या जुनं आहे. बरं पहिले याचे वडील येत होते. हा हा आजच्या 8 वर्षापूर्वी आपण 26,000 रुपयाला बकरी दिली ती. हा आजच्या 8 वर्षापूर्वी 26,000 रुपयाला बकरी दिली त्यांना. क्या बात आहे. हो हे बघा मित्रांनो आजकालचं गिराक नाही ते. 15 वर्षापूर्वीचं गिराक येते आपलं. बरं हे बघा दादा काय नावाने घेतले 17,100. 17,100 मित्रांनो 17,100 रुपयाने 100 रुपयांनी फक्त दिल्या लाख हा मित्रांनो लागवडीचे आहे बरं तुम्ही म्हणशा हड्डी बरं हो. दोन घ्या, डबल हड्डी, full quality. लागवडीचे आहे बरं मित्रांनो लागवडीचे आहेत. पुन्हा ऐका लागवडीचे आहेत 17,100 ने कान पूर्ण पट्टी नाही. 17,000 प्रमाणे दिल्या. बरोबर बरेच जण डायरेक्ट फोन लावून विचारतात पूर्ण पट्टी 2-3 जण तिथे येऊन गेलो तिथे पूर्ण पट्टी घ्यायला. तर मित्रांनो बघा भाऊ क्वालिटी आवडली का सोनू भाऊचा स्वभाव किंवा सौदा आवडला का एकच नंबर. एकच नंबर आहे. बरोबर हे बघा मित्रांनो थोड्या बकऱ्या एक एक दोन दोन आहे. घ्या पुढं मोकळ्यावर फुल काठी काठी बकऱ्या वर. घ्या पुढं घ्या पुढं काठी पुढं आहे. हे बघा कोणाच्या पुढं मित्रांनो दादांनी बिटल क्रॉस करणार आहेत त्याच्यामुळे या शेळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा बघा या शेळ्या दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. क्वालिटी पाय एक सारखं पाहून घ्या शेळ्या. हे बघा कशा दिसून राहिल्या. बघा मित्रांनो यांनी शेळ्या अजून 17,100 प्रमाणे दिलेले आहेत. काही शेळ्या पाहिजे एक नंबर. हे बघा ही बी आहे का दादा ही बाई? हे पण दुधाची ती. बरोबर हे बघा जवानीचे आहे मित्रांनो शिंगडे बघा एकच नंबर शेळ्या. कोंडी पण आहे त्याच्यामध्ये टोटल 14 शेळ्या दिलेल्या त्या. द्या जाऊ द्या 30,000 ला. द्या. दिली अक्कल दादा जाऊ द्या. दिली का 30,000 ला दिली फक्त. दादाला 35 किंमत सांगितली ती. शेवट मी त्यांना 31.5 बोललो होतो. बर बघू द्या काच बघू द्या. तू पहा अक्कल दादा, 30,000 रुपयाला नाद नाही करायचं. गाडी गाडीचं नाक होतं हं. हा गाभान एकटी जागेवर घेतली होती. एकच घेतली होती 70-40 मधून मी बी निवडून. बर वस्तू पहा नाद नाही करायचा. म्हशीचा सकाळीच जणली आज. एक नंबर क्वालिटी मध्ये ना सोन्याची अंगठी. वस्तू पहा तुम्ही हे बघा मित्रांनो सकाळीच जणल्या. हे पाहून घ्या म्हैस नरम तटक आहे. फक्त 30,000 रुपयाला दिले आकाश दादा. 30,000 ला हा 30,000 ला 2 बच्चे लावून. 2 बच्चे लावले. 2 बच्चे होते तिचे. बरोबर बरोबर तिचे मित्रांनो स्वतःचे 2 बच्चे दिले तिने. गाभण घेतली होती आपण जंगलामध्ये. हा 30,000 रुपयाला दिली ती. म्हणजे चालू तर दिली गाण लागली तिला. हा, आता सकाळीच जणली. सकाळीच सकाळीच जणली ती. हो क्वालिटी आकाश दादा एकच नंबर आणली होती. बरोबर. नाद नाही करायचा क्वालिटीचा. 61 शेळ्या इकल्या 61 नाद नाही करायचा. हायस्ट रेट हायस्ट रेट लागला आपला 51,000 25,000 रुपयांनी. 25.5 2 दिल त्या 25.5 नी 5 दिल्या 25 नी हो 9 दिल त्या आपला हिचा 30,000 रुपये रेट लागला. इथं लागला हो. बरोबर हा कालच्या शेळ्या सगळ्या 25 25.5 23 अशा भावाने विकल्या. भावनगर क्वालिटी घ्यायला येणंच पडतं. बरोबर बरोबर हा. नाद नाही करायचा क्वालिटीचा आकाश दादा. हे बघा मित्रांनो हायस्ट रेट 30,000 रुपये. हायस्ट 30,000 हा? हो त्यांना इतरा शेळी कशी आहे? आवडली का त्यांचं मी सल्ला घे. बोल. दादा आवडली म्हणून दाम लावलाय. बरोबर आवडली म्हणून दाम लावलाय. गाव कुठलं गणेशपूर जवळचे 20 किलोमीटर वर बरोबर जवळचे 20 किलोमीटर बस. हे बघा एक नंबर वस्तू दिली तिला. नाद नाही करायचा भावाने. 2 पिल्ले लावून दिली. हे बघा चालता येईना वस्तू पाहिली कशी दूधच काढत ती. बरोबर इकडे हे दाखवा. चला मित्रांनो बघता आता एवढ्या शेळ्या उरलेल्या आहेत. राहिला आकाश दादा. 61चं माप होतं हो 10 राहिल्या म्हणजे 10 राहिला 10. बरोबर ही बाई ही बी सकाळी जणली. ही हा 2 बच्चे. बरोबर ही सकाळी जणली. ही गाभण आहे. हो ही बी गाभण आहे बघा. आपण हो ही बी गाभण आहे. ही पण गाभण आहे. हे बाई ही पण गाभण आहे. ही पण गाभण आहे. बरोबर ही पण गाभण आहे. हो
ही पाट गाभण आहे पहिल्या स्वतःची आहे हो हो मोठी आणि ही पण पहिल्या स्वतःची आहे बरोबर पहिला एकच नंबर माल आणला होता आका दादा या गाडीला सुद्धा बरोबर नाद नाही करायचा क्वालिटीचा 71 शेळ्या आणल्या होत्या 71 पैकी 61 विकल्या या गाडीला पण स्वतः गेलं ते खरेदीला मी स्वतः गेलतो हा खरेदीला एकटे होते ना खरेदीला यावेळेस एकटे पप्पा नव्हते मागच्या गाडीला तुम्ही दोघं दोघे मिळून द्या बरोबर आता एकटे मिळून बनवली होती हो हो आता यावेळेस थोडे कार्यक्रम होते त्याच्यामुळे ते आले नव्हते मी स्वतः गेलतो गाडी बरोबर आता पुढच्या गाडीचं नियोजन काय गाडी पुढच्या आठवड्यात लगेच पुढच्या आठवड्यात 5-6 तारखेपर्यंत 5-6 तारखेपर्यंत 5-6 तारखेपर्यंत गाडी येऊन जाईल बरं मित्रांनो कॉन्टॅक्ट मध्ये राहा संपर्क क्वालिटी येऊ राहिली आका दादा सध्या नाद नाही करायचा हो किंमत बी जाऊ राहिली जंगलात पण इथे बी कस्टमर किंमत देत आहे बरोबर बरोबर मालचे पैसे आणि डायरेक्ट एका दिवसात 2 दिवसात गाडी डायरेक्ट पूर्ण सेल 2 दिवसात काल उतरली आणि आज तर लगी खेळ खाल्ला बरोबर 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 12 तासामध्ये 12 तासामध्ये 24 तासामध्ये बरोबर बरोबर आणि मित्रांनो होतं काय माहिती का जेव्हा तिकडनं गाडी येते का तर व्हिडिओ लेट पडत आहे जर व्हिडिओ 2 दिवस अगोदर पडले ना तर मग कस्टमरना जीव असा घाबरतो काही वेळेस आपण तुम्हाला व्हिडिओ सोडून दिले आणि सौदा जर कॅन्सल होऊन गेला तर मग त्या व्हिडिओ शेळ्या चालल्या जाते आणि गिराईक म्हणतो या शेळ्या तर इथं नाही बरोबर बरोबर मग त्याच्यामुळे जोपर्यंत गाडी आमची भरत नाही किंवा आमचा पक्का निर्णय होत नाही तोपर्यंत व्हिडिओ सोडावा लोकल जोपर्यंत होती तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत आपल्या लोकल आपल्या ताब्यात शेळ्या आल्या बा मग सोडून द्यावा लागतो तेव्हा सोडून द्यावं कारण कसं ते लोक पलटी मारून देतात काही वेळेस काही वेळेस कोणी ऊन पण नाही म्हणतात बरोबर बरोबर हे बघा क्वालिटी पा एक नंबर नाद नाही करायचा quality. मित्रांनो या सगळ्यात शेवटचा हा एकदम शेवटचा माल म्हणलं का तुले चव्हाण म्हणतास माले गाडी नाद दिली करायचा नाही पाहून घ्या वस्तू हे बघा शेळ्या आणल्या होत्या एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो क्वालिटी आणली म्हणजे लगेच विकली जाते एकच नंबर क्वालिटी जर कोणाला खाट्या शेड्यात लागत असेल त्यांनी अगोदर संपर्क साधा खाट्या शेडींसाठी जर तुमच्यापाशी दुसऱ्या कुठल्या जातीचा बोकाड असेल आता तसे दोघांनी खाट्या घेतल्या बिटल क्रॉस साठी जर तुम्हाला असे क्वालिटीच्या सुद्धा शेळ्या देतो आपण काय हा अडचण नाही. बरोबर बरोबर जर कोणाला लागत असेल त्यांनी फक्त हे पहा, माप डबल हड्डी फुल पॉवर म्हैस म्हणते हिला बरोबर बरोबर पाहून घ्या साईज पहा क्वालिटी हे बघा फक्त 10 शेळ्या राहिल्या आकाशाला 10 राहिल्या फक्त 10 शेळ्या राहिल्या बरोबर पाहून घ्या वस्तू हे पाहून घ्या वर रे पुढे अंगठ्या सोन्याच्या वर दोघी उन्हात सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या दोघी हे बघा वर पुढे म्हणजे सोनूभाऊ गिरायकाचं काय कल वगैरे कसं काय वाटतं गिरायक येते गिरायकाचा आकाश दादा थोडे पोझिशन टाईट आहे बरं का राईट हो कारण की विषय असा आहे गिरायक आहे ना आता सध्या जास्त येत आहे येत आहे जास्त येत आहे म्हणजे काय झालं माल तिकडे निघत नाही आणि किंमत टाकतोय क्वालिटी पाहून गिरायक येत आहे येत आहे आता न येणारे गिरायक सुद्धा मन परत मध्ये काहीतरी थोडा टाइम थोडस झालं होतं वाटतं हो, थोडं झालं होतं माग आता लोकांचं काय म्हणणं आहे की बा आमचं थोडं माल पाणी निघला मार्च एप्रिल मे मध्ये बरेच लोक आता येतील शेळ्या. बरोबर बरोबर आता हो, काही लोक लागवडीच्या घेतील हो काही गाबना घेतील काहींना पिल्लावायला भेटतील आता बऱ्याच जणांना शेत आता चारा झाला शेताचा चारा झाला शेत मोकळे झाले काहींचं डबल पीक निघलं शेतकऱ्यांचा असा हिशोब राहतो बरोबर बरोबर कस्टमर येत राहतील आकाशाला इथून पुढे हो ना हो चालतं ठीक एकच नंबर क्वालिटी आणली होती यावेळेस बरोबर बरोबर पुढच्या वेळेस पण अजून असून भारी पाहण्याचा प्रयत्न करा क्वालिटी चालूच राहील काही टेन्शन बरोबर बरोबर आता पुढच्या वेळेस स्वतः जाणार का तुम्ही हो स्वतः नाही पप्पा जातील आता. पहिले पप्पा जाते ठीक आहे पोझिशन पाहून जाशाल हो. चालतं ठीक हे बघा मित्रांनो ही एक 30 ला आहे आणि इकडची 22 ला आहे हे बघा हिला एकच आहे का हिला बघा केवढा मोठा बोकड दिला गणेशपूर चालला ते चला ही तू नको जाऊ ना तू खाली उतर ना आकाश दादा म्हशी चालल्या एक नंबर शेळ्या दिला म्हशीच्या म्हशी नाद नाही करायचा क्वालिटीचा भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते 24 कॅरेट सोनं म्हशी चालल्या पा म्हशी सोलापूर का सोलापूर बच्चे पुढे टाकायला पाहिजे होते ते बच्चे गाबना बकरीला पिऊ राहिले गाबना शेणला बच्चे पिऊन चालले हे पा आकाश दादा डबल हड्डी फुल पॉवरच्या 23,000 रुपयांनी दिल्या फक्त 23,000 रुपयांनी शेळ्या दिल्या दादांना 9 शेळ्या दिल्या 23,000 प्रमाणे शेळींच्या साईटा पा क्वालिटी पा नाद नाही करायचा वस्तूचा म्हशीच्या म्हशी शेळ्या हे पा काळी कोयला बोलते इसको कोयला भावनगर जंगल का पप्या बकरा दाब वर चढ वर चढा भाऊ तुम्ही चढा पहिलं भाऊ तुम्ही चढा हो
पाहून घ्या वस्तू एक नंबर क्वालिटी दिली दादांना का दादा म्हशी शेळ्या दिलाय नाद नाही करायचा क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटी दिली दादांना नाद खुळा वस्तू चढा संध्या कर दे एक नंबर क्वालिटी हा अरे बस दादा कुठं चालले आता हे कुठं चालले आता सोलापूर का तिथं जर कधी कस्टमर एक दोन शेळ्या देशाल ना तुम्ही तिथं मी जर कधी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे शेळ्या विक्रीसाठी आहे बा एखादी शेतकरी आला तर देशाल ना एक दोन शेळ्या चालेल 100% पाठवतो हा पंढरपूर तुमचं गाव कोणतं शेटपळ मोहोळ तालुका चालेल मोहोळ तालुक्यातलं शेतपळ बर चालेल ठीक काय दादा भाऊंदेला 5 शेळ्या दिले त्यांच्यावर आपल्या शेळींची बवणी झाली 25,000 रुपयांनी शेळ्या दिले भाऊला पाहून घ्या शेळी कशी पाहून घ्या शेळी कशी एकदम हत्तीचा पाहून घ्या 1 2 25,000 रुपयांनी शेळ्या दिले दादा त्यांना फक्त क्वालिटी पाहून घ्या ही पण घ्या 1 रन 5 शेळ्या दिले दादा त्यांना पाहून घ्या शेळ्या